छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच एक प्रतिक्रिया मात्र वेगळ्या पद्धतीची आहे, पाहूयात. तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे 4-5 माकडं जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते, 2-4 फटाकडे ते लवंगी फटाकडे वाजते ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते. तात्पुरता म्हणले असते त्या जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही, मग उलीतील उड्या हाणून द्या ढोलं फिलं लावून. मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा, घे म्हणा, काय फरक पडत नाही त्यांनी. आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही. धनंजय मुंडे गेल्यावर परत ते आपल्यावर भुजबळांना जर तुम्ही थोपवलं तर का असं त्रास देताय जनतेला, का असा तुम्ही त्रास देताय आमच्यासारख्या लोकांना की जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत, की हा आमच्यासाठी एक संदेश आहे की बाबा तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकणार नाही, आम्हाला हवा तसा भ्रष्टाचार आम्ही हवा तेवढा वेळ करत राहणार, असा संदेश आहे का हा? आणि आता मला खरंच प्रश्न पडलाय की मी हा लढा पुढे चालू ठेवू का बंद करू, कारण काहीच बदलताना आपल्याला दिसत नाहीये सध्या तरी. माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे. पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल. या सर्वांना सदिच्छा आहेत, पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे. आपण इकडे जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील इथं आपल्याला सहभागी